नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीसाठी होत आहे. आणि या परीक्षेच्या अनुषंगानं जी निवड चाळणी परीक्षा होत आहे, या निवड चाळणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 42 हा आजचा आपण अभ्यासत आहोत. आणि आजच्या या भागामध्ये आपण वातावरण या घटकाविषयी काही आपण नमुना दाखल प्रश्नांचा सराव करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर चला मग आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया. आपण लक्षपूर्वक या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सहभागी व्हायचं आहे. तर चला, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी असा आहे की पृथ्वीभोवती हसणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वातावरण. प्रश्न क्रमांक 2, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान टिंबटिंब होत जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हवेचं तापमान जसजसं आपण वरवर जाऊ समुद्र सपाटीपासून उंच उंच तसतसं तापमान हे कमी होत जातं. प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवर आवरणे किती आहेत? तर मित्रांनो, पृथ्वीवर आवरणे एकूण 3 आहेत. वातावरणाचे एकूण थर किती आहेत? तर वातावरणाचे एकूण थर 5 आहेत. प्रश्न क्रमांक 5, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटरपर्यंतच्या थराला काय म्हणतात किंवा टिंबटिंब म्हणतात? तर 13 किलोमीटरपर्यंतच्या थराला तपांबर असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला टिंबटिंब म्हणतात. तर त्याला स्थितांबर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7, हवा हे अनेक वायूंचे टिंबटिंब आहे. तर हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. प्रश्न क्रमांक 8, स्थितांबरात वायूचे प्रमाण किती आहे? तर स्थितांबरात वायूचे प्रमाण 19% इतकं आहे. हवेत सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर हवेत सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे. प्रश्न क्रमांक 10, वातावरणातील सर्व बाष्प कोठे आढळत असते? तर वातावरणातील सर्व बाष्प हे तपांबरामध्ये असते. प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचा सर्वात शेवटचा थर कोणता? तर सर्वात शेवटचा थर हा बाह्यांबर हा आहे. प्रश्न क्रमांक 12, उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा टिंबटिंब असते. तर उंच डोंगरावरची जी हवा आहे आणि समुद्र सपाटीजवळची हवा आहे, तर याच्यामध्ये नक्कीच आपल्याला फरक जाणवतो. तर ती हवा विरळ असते असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, स्थितांबराच्या खालच्या भागात टिंबटिंब वायूचा थर आढळतो. तर स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन या वायूचा थर आढळतो. O3 अशी त्याची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 14, वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने टिंबटिंब उंचावरच्या भागात उडतात. तर तपांबराच्या वरच्या भागामध्ये ही सर्व विमानं प्रवास करत असतात. प्रश्न क्रमांक 15, सूर्यापासून येणारे अतिनील किरणांपासून आपले संरक्षण कोण करतं? तर ओझोन थर हा सूर्यापासून येणारे जे अतिनील किरणं आहेत ती शोषून घेऊन आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं तो संरक्षण करतो. त्यामुळेच आपल्याला ओझोन संरक्षण दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी आपण तो दरवर्षी साजरा करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण वातावरण या घटकाविषयी काही निवडक आणि नमुना दाखल काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण विविध संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधून काढायचे आहेत, त्यांची तयारी करायची आहे. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.